गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. आणि अलीकडे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या उत्तेजित पदार्थ घेण्याचं प्रमाण तरुणाईमध्ये वाढताना बघायला मिळते. नेमकं याविषयीच मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर रश्मी जोशी शेट्टी यांचं काय निरीक्षण आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. रश्मीजी, एकूणच आपण जर बघितलं, तुम्ही ती घटना बघितली असाल, एक्स्टॅसी नावाचं ड्रग्ज त्यामध्ये वापरण्यात आलं होतं. याकडे तरुण कसं वळतात आणि एकूण तुमचा अनुभव काय सांगतो? तुमचं निरीक्षण काय आहे की का तरुण मोठ्या प्रमाणात त्या पार्टी ड्रग्जकडे वळतात? तर ॲब्सोल्युटली अक्षय, एक्स्टसी हा जो पदार्थ आहे किंवा MDMA अशा नावानेही तो ओळखला जातो, तो एक स्टिम्युलंट ड्रग आहे जो आपल्या पूर्ण बॉडी सिस्टीमला उत्तेजित करतो. आता हे ड्रग्ज वेगवेगळ्या नावानी आणि वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या सायझेसमध्ये मार्केटला अवेलेबल आहेत. म्हणजे देर इज नो कंट्रोल ऑन ते कशी, कुठल्या प्रमाणात, काय प्रमाणात त्याचं मिश्रण ते घेत आहेत त्याच्यावर काही कंट्रोल नाही. आता सगळ्यात मोस्ट कॉमनली यूज्ड MDMA, ज्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, लव ड्रग म्हणतात त्याला काही लोक पार्टी ड्रग, त्याचा एक पावडर फॉर्म येतो त्याला मॉली म्हणतात, मॉली. तर अशा प्रकारचे हे उत्तेजित ड्रग्ज जी असतात ती खूप जास्त युफोरिया, म्हणजे खूप अतिशय छान वाटेल मनामध्ये, अशा प्रकारचीच भावना ते निर्माण करत असतात. आणि यूथमध्ये त्याचं अट्रॅक्शन, पहिली गोष्ट म्हणजे एक क्युरिओसिटी. पहिलं म्हणजे ते इल्लिगली अवेलेबल आहे ते, तर एक क्युरिओसिटी की हे काय आहे, कसं असेल हे. आणि मग सोसायटल नॉर्म्सला फिट करायला की हा एक ग्रुप घेतो पर्टिक्युलर, मग आपल्याला जर त्यांच्यासोबत राहायचं असेल, त्यांच्यासारखं राहायचं, वागायचं असेल, अगदी कूल दिसायचं असेल तर आपण हे घेऊ शकतो. अशा कारणांनी यूथ तिथे वळतं. तिसरं मोस्ट इम्पॉर्टंट कारण बघायला मिळालं की काही गोष्टी ज्याच्यामध्ये त्यांना स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी जाणवतो, ज्याला आपण सेल्फ एस्टीम म्हणतो, ते तिथे सुद्धा बरं वाटावं म्हणून असे स्टिम्युलंट ड्रग्सचा उपयोग आजकाल यंगस्टर्समध्ये बघायला मिळतो आहे. आणि फोर्थ मोस्ट कॉमन रिझन की डिप्रेशन किंवा अँझायटीसारख्या ज्या समस्यांमधून ते जात असतात. बऱ्याचदा आपण आज बघितलं, कॉम्पिटिशनचं जग आहे, काय बरेच प्रकारचे स्ट्रेस तरुण आज घेतात आणि सोशल मीडियाच्या एक्सेसिव्ह यूजमुळे ते जाणवतात किंवा दिसतात की आपण कुठे आहोत, आणि मग ते सतत कंपॅरिझन. तर अशा प्रकारचं सेल्फ ट्रीटमेंट म्हणून डिप्रेशन आणि एन्झायटीतून चांगलं वाटायला पाहिजे म्हणून सुद्धा तरुणाई आजकाल ह्या प्रकारच्या ड्रग्सकडे वळताना दिसते. याचं जर तुम्ही बघितलं तर तुमचा अभ्यास आहे, केमिकल प्रॉपर्टीज जर एक्स्टेसी किंवा MDMAच्या बघितल्या, शरीरासाठी किती घातक त्याचं हे आहे आणि एकूण ते किती प्रमाण त्याचं, तुम्ही जे म्हणालात कंट्रोल नाही, तर किती ते हानिकारक आहे? ॲब्सोल्युटली ते खूप हानिकारक आहे. जेव्हा अशा प्रकारचे स्टिम्युलंट्स, जे MDMA म्हणून आपण ओळखतो, दॅट इज मिथिलीन डायऑक्सी मिथअम्फेटामिन असं आपण त्याला म्हणतो सायंटिफिक लँग्वेज. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये 3 मेन न्यूरोट्रान्समिटर्स असतात, डोपामिन, सिरोटोनिन आणि नॉरिपिनेफ्रिन. ॲड्रिनर्जिक जी सिस्टीम असते आपली, फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्सवाली, ती अतिशय जास्त प्रमाणात उत्तेजित होते. आणि ती इतकी उत्तेजित होते की त्याचा असर सरळ तुमच्या हार्टवरती पडतो. तर हृदयाचे ठोके वाढणे, सडनली खूप जोरात, इतकं जास्त हार्ट काम करतं की त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर झालं की कार्डियॅक अरेस्ट होऊ शकतो. अशा प्रकारची जेव्हा लोक, तरुण किंवा कोणीही जर व्यसन करत असेल तर त्याच्यामध्ये हायपरथर्मिया, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर इतकं प्रचंड वाढतं की त्या वाढलेल्या टेम्परेचरला कॉम्बॅट करण्यासाठी मसल ब्रेकडाऊन व्हायला लागतं बॉडीमध्ये. आपले जे स्नायू असतात त्याचं ब्रेकडाऊन होऊन त्याचा डायरेक्ट असर किडनीवर होतो. त्याच्यामुळे अक्यूट रिनल फेल्युअर, म्हणजे किडनी फेल्युअरच्या सुद्धा केसेस याच्यानंतर आपल्याला. हे सगळं जे घडतं ते विदिन म्हणजे सर्टन पिरियड, शॉर्ट पिरियडमध्ये हे घडू शकतं. कारण ती ड्रग्सचं जर नॉर्मली ती ड्रग जेव्हा आपण घेतो तर त्याचा ते उत्तेजित करण्याचा जो टाईम स्पॅन आहे, पहिल्या 30 ते 40 मिनिटात ते 60 मिनिटात अतिशय जास्त उत्तेजित वाटतं. कधी तो पिरियड जास्त काळासाठी सुद्धा ते राहू शकतं, 24 ते 48 तासाच्या वरही. काही लोकांना अगदी 2 ते 3 दिवस ते जास्तीत जास्त 1 आठवड्यापर्यंत खूप छान वाटतं. पण त्याच्यानंतर सडनली त्याचा इफेक्ट जेव्हा जातो तेव्हा अतिशय कन्फ्यूज स्टेट किंवा अतिशय उदास वाटणे, निराश वाटणे, कधी सुसायडल थॉट्स येणे. पार्टीज, अशा प्रकारच्या ज्या कॉन्सर्ट्स असतात, कॉन्सर्ट्स आणि हे उत्तेजित करणारं ड्रग्ज, याचं का कॉम्बिनेशन इतकं जास्त सध्या ट्रेंडमध्ये आहे? का हे इतकं जास्त कॉम्बिनेट केलं जातं?
बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल ही ड्रग्ज इल्लिगल आहेत, ती अशी सहजासहजी अवेलेबल नाहीत. तर पार्टीच्या ठिकाणी जिथे मॅक्सिमम कंट्रोल नसतो अशा ठिकाणी ती ड्रग्ज कशा तरी फॉर्ममध्ये ते पोहोचवतात आणि त्याच्यामुळे आणि अजून त्याच्याबद्दल एक असं हे कूल ड्रग आहे किंवा हे घेतलं की खूप छान वाटतं, हे घेतलेला ग्रुप म्हणजे अतिशय श्रीमंत, बिकॉज इट इज व्हेरी कॉस्टली ड्रग्ज. आजकाल जे मार्केटमध्ये इट इज नॉट अवेलेबल लिगली. सो त्याच्यानंतर मग तरीसुद्धा आम्ही करतो, मग आम्ही बघा नॉर्म्स ओलांडून करतो आहोत, म्हणजे आम्ही काहीतरी भारी आहोत अशा संकल्पनेतून आणि मग ते एक वेगळ्याच एन्जॉयमेंटच्या भावनेतून अशा प्रकारच्या पार्टीजमध्ये त्याचा यूज आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. आपण जर बघितलं तर एक त्यामध्ये मुलगी आहे जिने ते त्या ड्रग्सचं सेवन केलं होतं आणि जी माहिती पुढे येते आहे की तिने ती एक गोळी घेतली आणि तिला नंतर काही आठवतच नाही सर, नंतर फक्त तिला दवाखान्यातच ती असल्याचं आठवतं. हे म्हणजे याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, तर जसं मी तुम्हाला आधीही मेन्शन केलं की त्याच्यामध्ये जी 3 न्यूरोट्रान्समीटर्स इन्व्हॉल्ड आहेत, डोपामिन, सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन, त्याच्या अतिशय जास्त प्रमाण जर वाढलं ना बॉडीमध्ये तर कन्फ्युजन किंवा सायकोसिस, ज्याच्यामध्ये लॉस ऑफ टच विथ रियालिटी होऊन जातो. म्हणजे काही कळतच नाही की काय झालं आपल्याबरोबर. त्या एपिसोडसाठी पूर्णपणे ॲम्नेझियासुद्धा होऊ शकतो की काय काय झालं आपल्याबरोबर, काहीही आठवत नाही. दुसरं कन्फ्युजनचं कारण असं असू शकतं की जी हीट निर्माण होते बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये ती कॉम्बॅट करायला ती लोक भरपूर पाणी पितात. तर ते इतकं पाणी पितात त्याच्यामुळे सोडियमची मात्रा कमी होते आणि हायपोनायट्रेमिया ज्याला आपण म्हणतो त्याचा डायरेक्ट इफेक्ट ब्रेनवरती होऊन त्याच्यामध्ये ही कन्फ्युजनसारखी स्टेट दिसत असते. सो हे आपण सांगू शकतो. तर तुम्ही जर बघायला गेलं तर प्रत्येक जे आपली व्हायटल सिस्टीम आहे अगदी त्याच्या पुढेही गेलं तर मग काही लोकांना सीझर किंवा आकडीसुद्धा याच्यामध्ये येते. तर आणि अगदी प्रत्येक बॉडी सिस्टीम तुम्ही म्हणाल ती बॉडी सिस्टीम ह्या ड्रग्सच्या सेवनामुळे अफेक्ट होते. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ड्रग्स ॲडिक्टेड पेशंट्स तुम्ही आता तुमच्याकडे येतच असतील. कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स येतो असे पेशंट्स आल्यानंतर त्यांना ट्रीट करताना, आणि खरंच एकदा या विख्यात अडकलं तर पूर्णपणे बाहेर पडणं शक्य आहे का, काय सांगाल? तर अशा प्रकारच्या जेव्हा केसेस आमच्याकडे येतात तेव्हा त्याचं थरो इव्हॅल्युएशन होणं खूप गरजेचं असतं. पहिली गोष्ट महत्त्वाची ही जाणून घेणं असतं की ह्याची सुरुवात कशी झाली. तुम्ही क्युरिओसिटी म्हणून केलं की तुम्ही सेल्फ ट्रीट करताय तुमचं डिप्रेशन, एन्झायटी किंवा काही लो सेल्फ एस्टीम आहे किंवा कशासाठी नेमकं कारण काय ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघायला गेलं तर हे सुद्धा DSM-5 जे आहे डायग्नोस्टिक जे मेंटल डिसऑर्डर्सला क्लासिफाय करतं, तर व्यसन करणे हा एक मानसिक आजार आहे आणि तो मानसिक आजारची ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहे. आपण असे काही मेडिसिन्स थेराप्युटिकली देऊ शकतो जो त्याचा इफेक्ट घालवू शकतात आणि अगदीच क्रेविंग असलेल्या इंडिव्हिज्युअल्सला रिहॅबिलिटेशनचं ऑप्शन आहे जिथे त्यांना ह्या एन्व्हायरमेंटपासून काही दिवस कट ऑफ करायला लागतं आणि भरपूर केसेस अशा प्रकारचा जर हेल्प घेतली तर चांगल्या व्हायला मदत होते. पण कसे हे पेशंट्स म्हणजे त्यांचे सिम्पटम्स काय असते ज्यावेळी ते म्हणजे येतात यासाठी डिॲडिक्शनसाठी? काय सिम्पटम्स असतात, कशा पद्धतीत त्यांचं बिहेवियर असतं? तर अगदीच कन्झम्पशन काही तासांपूर्वी केलं असेल किंवा काही मिनिटांपूर्वी केलं असेल तर काही पेशंट्सला तुम्हाला दिसू शकतं की ते हॅल्युसिनेट करतात किंवा त्यांना भास होतात, ज्याला भास होणे म्हणतो वेगवेगळे, किंवा अगदीच अग्रेसिव्ह बिहेवियर असतं, बऱ्याचशांचं अनकंट्रोलेबल असतं. हे मी मानसिकदृष्ट्या सांगते आहे. किंवा काही काही त्याचा इफेक्ट विन झाल्यानंतर 7-8 दिवसांनी अगदीच खूप त्यांना डिप्रेस्ड वाटत असतं, कन्फ्यूज वाटत असतं किंवा खूप भीती वाटत असते. तर अशा कारणांनी हे तरुण प्रेझेंट होतात सायकॅट्री क्लिनिकला. आणि मेडिसिनच्या OPDमध्ये जसं आता तुम्ही बघितलं असाल की काहीतरी हार्टचे सिम्पटम्स आलेत, पॅल्पिटेशन्स आलेत, अगदी खूप शिवरिंग होत होतं, ट्रेमर्स होत होते वेगवेगळे, कधी सीझरच्या स्वरूपात हे प्रेझेंट करतात. तर प्रत्येक ठिकाणी प्रेझेंटेशन हे डिफरंट असतं आणि मग कुठल्या स्टेजवरती तो पेशंट प्रेझेंट झालेला आहे त्याच्यानुसार विड्रॉल लाईन ऑफ ट्रीटमेंट ही चालू होते. म्हणजे एकूण समजा आता एखादा पेशंटचा आहे जो अनेक दिवसांपासून ड्रग्स ॲडिक्शन करतो, तर असे पेशंट खरंच पूर्णपणे बरे होऊ शकतात? अगदी पूर्णपणे बऱ्याचदा पेशंट्सची रिकव्हरी झालेली आम्ही पाहिलेली आहे. तर आमच्या अनुभवातून जे पेशंट्सला रेग्युलर फॉलोअप आहे इथे डॉक्टरांबरोबर, ते कॉन्स्टंट टचमध्ये आहेत, जसं त्यांना बोलवलं दर 7 दिवसांनी तुम्ही यायचं, क्रेविंग झाली तर सांगायचं, का झाली तर सांगायचं, मध्येच एखादी स्लिप झाली परत तुम्ही सबस्टन्सकडे वळलात तर इमिडिएटली येऊन सांगायचं, त्या सायकलमध्ये पुन्हा परत जाण्याच्या आत. सो असं जे
प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो करून जे पेशंट्स त्याच्यामधून बाहेर पडतात ते कम्प्लिटली बाहेर पडतात. सो याच्यातून बाहेर पडणं शक्य आहे. आणि त्याच्याही उपर एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जाणून घेणं की कुठल्याही प्रकारचं सबस्टन्सचा जर कोणी यूज करत असेल, कुठलाही ड्रग्स म्हणा, त्याच्यामध्ये MDMA येतं, कोकेन येतं, आजकाल खूप नावाजलेलं कॅनाबिस किंवा गांजा जे इझिली अवेलेबल आहे, स्वस्त मिळतं, अशा प्रकारचे जे इलिगल सबस्टन्स यूज आहे तो एक प्रकारचा मेंटल डिसऑर्डर आहे. हेच कळायला ह्याच्याच अवेअरनेस नाही आहे. आणि याचा इलाज सायकॅट्रिस्ट आपल्या जवळचे करू शकतात. याचा सुद्धा अवेअरनेस होणं खूप महत्त्वाचं आहे. जसं काही लोक क्युरिओसिटी आणि कूलनेस म्हणून ह्या ड्रग्सकडे वळतात, तर एक कुठेतरी कमीपणा वाटतो लोकांना की मुळात हे स्वीकारायला की आपण याचं ॲडिक्शन झालेलं आहे, आपण मेंटली इलनेस आला आहे. सर, जेव्हा क्युरिओसिटी म्हणून एखाद वेळी ड्रग ट्राय करणं त्याला ॲडिक्शन म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही नाही झालं आणि तुम्हाला परत असं इच्छा नाही झाली की आय विल नेव्हर ट्राय इट किंवा माझा तेव्हा एक्सपिरियन्स बरोबर नव्हता, तर ते ॲडिक्शन नाही. पण आता तुम्ही थोडं घेतलं, 1 ग्रॅम घेतलं, त्याच्यानंतर तुम्हाला 1 ग्रॅम दोनदा लागतं, मग तेवढंच तुम्हाला 4-5 वेळा लागतं आणि मग ते आठवड्यातनं एकदा लागायचं, आता तुम्हाला 2-3 वेळा लागतं, आता परत दररोज तुम्ही ते घ्यायला लागलात. हा पॅटर्न डेव्हलप होईपर्यंत त्याला म्हणतो आपण ॲडिक्शन. पण ह्या ड्रग्स लोकांना आपण ॲडिक्ट झालोय आणि आपल्याला मेडिकल हेल्प हवी आहे हे एक्सेप्ट करायला कुठेतरी कमीपणा वाटतोय का? कमीपणा, कारण याच्याबरोबर खूप जास्त स्टिग्मा असोसिएटेड आहे. पहिली गोष्ट ही, त्यांना स्वतःलाच माहीत नाही की ते सफर करतात. त्यांना असं वाटतं की मी असं आहे. ते डिनायल मोडमध्ये असतात आणि बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की मला काय झालं आहे, मी तर व्यवस्थित आहे, मी तर हे रिलॅक्सेशनसाठी घेतो, मी तर हे एन्जॉयमेंटसाठी घेतो आणि मला नाही वाटत मला काही मदतीची गरज आहे. पण त्यांना हे कळत नाही की त्यांचं स्टुडंट्स असतील तर अकॅडमिक्स हॅम्पर होत आहेत, जॉब करत असतील तर ऑक्युपेशन हॅम्पर होतं आहे आणि बाकी काही नसेल तर तुमचं सोशल लाईफ हॅम्पर होतं आहे. ह्या ज्या 3 गोष्टी जिथे तुमच्या हॅम्पर होत असतात तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की समथिंग इज नॉट राईट. आणि तो एक्सेप्टन्स जर तुम्हाला येत नसेल तर ॲटलिस्ट आपण ज्यांना बघतो अशा प्रकारच्या सिच्युएशनमधून जाताना, तेव्हा आजूबाजूचे काही फ्रेंड्स, काही नातेवाईक, म्हणजे जे आपण एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो, टीचर्स, अशी सगळी लोक येऊन जेव्हा एकत्र ह्या गोष्टीसाठी काम करतात तेव्हा डेफिनेटली याच्यातून बाहेर यायला मदत होते, अलॉंग विथ द एक्सपर्ट हेल्प ऑफ सायकॅट्रिस्ट ऑर सायकोलॉजिस्ट. त्यामुळे आपण बघतोय की अशा पद्धतीचं जर व्यसनाच्या अधीन आणि अशा पद्धतीचे अंमली पदार्थ कोणी घेत असेल तर या सगळ्यांनी जर त्यातनं बाहेर पडायचं असेल तर एक स्वतःच पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची एक वैद्यकीय मदत घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं या सगळ्या ज्या परिस्थिती सध्या ओढवलेली आहे आणि एकूणच जीव धोक्यात जातोय यातनं आपण वाचू शकतो. कॅमेरा पर्सन कुणाल, अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.